जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही, कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय। कोणताही लोखंडी पत्रा कट करणं, डिझाइन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे। लेझर मशीन मध्ये होणार 0.5 ते 12 mm आकारापर्यंत कटिंग। लोखंड आणि पत्र्याच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार। तर हे मशीन कम्प्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाइन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो। यामुळे अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाइन मध्ये कट करून मिळेल। चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पीक टेक्नॉलॉजी या कंपनीला। ठिकाण पिंपळवाडी, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर। संपर्क 78 880 55 536। श्री संत सद्गुरू गोदड महाराज रथोत्सवाच्या निमित्तानं आज मंदिरामध्ये ग्रामस्थांच्या वतीनं रथयात्रेच्या वर्गणीचा नारळ वाढून शुभारंभ करण्यात आला। यावेळी या ठिकाणी सर्व गावकरी उपस्थित होते। कामिका एकादशीच्या दिवशी होणाऱ्या या भव्य दिव्य रथयात्रेच्या अनुषंगानं आज गावकऱ्यांच्या वतीनं याचे आयोजन करण्यात आले होते। वैराग्य मूर्ती थोर संत सद्गुरू गोदड महाराज यांची रथयात्रा संपूर्ण राज्यामध्ये प्रसिद्ध आहे। लाखो भाविक आज सर्व आपण गावकरी, मानकरी, पुजारी व समस्त भक्तजन बारावाड्यातील सर्व ग्रामस्थ गोदड महाराजचे भक्त कर्जत शहराचे नसून बारावाड्याचे होते। त्यांनी गोदड महाराजांनी आपल्या सर्व बारावाड्याला मान दिलेला आहे। फक्त कर्जत शहरातील लोकांना न देता संपूर्ण बारावाड्याला दिला आहे। आता ट्रस्टीने असं केलेलं आहे की सर्वांची मान काढण्याचा प्रस्ताव तयार केलेला आहे व त्यांनी तो दाखलही केला आहे ट्रस्टीमध्ये। आणि त्यांनी नवीन 27 समाज निर्माण केले आहे। जी परंपरेने आलेले सर्व समाज व महाराजांनी दिले 18 पगड जातीच्या लोकांना डावलून परंपरा मोडण्याचं काम सुरू केलं आहे। त्या परंपरा न मोडता आपली यात्रा उत्सवाच्या निमित्ताने सद्गुरू गोदड महाराजांच्या रथोत्सव हा अधिकृत पावतीने व परंपरेने पार केला जाईल असे मी सगळ्यांच्या वतीने सांगतो। आज यात्रा कमिटीच्या वतीनं आज यात्रेचा नारळ वाढवण्याच्या कार्यक्रमा संदर्भात आज आपण सर्व येथे जमलेलो आहोत। आपण पाहिलं की गेल्या काही दिवसापासून या देवस्थानाच्या बाबत अतिशय चुकीचे काही काम इथे झालेले आहेत। खरं तर ही देवस्थान 18 पगड जातीला घेऊन, सर्व धर्माला घेऊन, 12 वाड्याला घेऊन हे देवस्थान ट्रस्ट व्हायला पाहिजे होतं। परंतु काही मंडळींनी आपल्या घरातच हे देवस्थान ट्रस्ट करून टाकलं। त्याला माझा तीव्र विरोध आहे। आणि ही श्री संत सद्गुरू गोदड महाराज ही देवस्थान हे शिर्डी, अक्कलकोट, शेगावच्या आधीच ही देवस्थान आहे। परंतु राजकारणामुळे ही देवस्थान मागे पडलेलं आहे। आपल्या सर्वांना विनंती की श्री संत सद्गुरू गोदड महाराजांनी 18 पगड जातीला मान दिला, सर्व धर्मांना मान दिला। त्या गोदड महाराजच्या मंदिरामध्ये मुस्लिम बांधव सुद्धा दर्शनाला येतो, ते सुद्धा महाराजांना मानतात। आणि काही मंडळींनी आपल्या स्वार्थासाठी, आपल्या राजकारणासाठी ही संत सद्गुरू गोदड महाराजांच्या या देवस्थानाला वेठीस धरलंय आणि आपल्याच घरात सर्व ट्रस्ट करून घेतलं। पहिलं काल परवा दिवशी काही मंडळी आली, आपण तडजोड करू आणि एकत्र देवस्थान ट्रस्ट करू, उत्सव एकत्र करू। आणि दुसरीकडे मेघनाथ दादा पाटील अध्यक्ष यांना नोटीस पाठवली आणि तिकडे वर्गणी पण चालू केली। म्हणजे दुटप्पीपणा ह्या सर्व नागरिकांनी 18 पगड जातीच्या सर्व लोकांनी ओळखलं पाहिजे। पहिलं ही देवस्थान बरखास्त झालं पाहिजे आता जे झालेलं बेकायदेशीर, आणि त्यानंतर आपल्या सर्व धर्माचा सर्व 18 पगड जातीला घेऊन हे देवस्थान झालं पाहिजे। सद्गुरू गोदड महाराजांना हे सुद्धा मान्य होणार नाही एकाच घरात ट्रस्ट असणं। मला घेतलं नाही म्हणून मी नाराज नाही,
पण सर्व जातीच्या धर्माला मुस्लिम बांधव सुद्धा यात घेतला पाहिजे, तरच ही देवस्थान मोठं होईल. यासाठी आपण सर्वांनी एकत्रित हा यात्रा उत्सव मोठ्या प्रमाणात आनंदात साजरा केला पाहिजे. जो कोणी विरोध करतील त्याला आपण पाहून घेऊ, पण आपण सर्वांनी एकत्रित राहायला पाहिजे आणि देवस्थान कसं मोठं झालं पाहिजे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. आपण सर्व आज इतके बहुसंख्य समाज जमला आहे, सगळे लोक जमले आहेत, भक्त जमले आहेत. मी सर्वांना विनंती करतो, ही जी ट्रस्ट झाली ही बेकायदेशीर आहे आणि मेघनाथ दादा पाटलांच्या नेतृत्वाखाली येणारा ट्रस्ट होणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादीचे नामदेव बाप्पू आहेत, ते रोहिदादाकडून मदत करतील, आम्ही राम शिंदे साहेबांकडून मदत करू, मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊ, पण ही देवस्थान बरखास्त करू आणि येणारा देवस्थान ही आपल्या सर्वांचा 18 पगड जातीचं हे देवस्थान असेल अशी मी विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. आपले मानकरी मेघदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज या ठिकाणी मीटिंग झालं. मीटिंग मध्ये सतीश काका बोलले असं काय रोकटोक कुणी बोला ना. ठीक आहे, यात्रा इथून मागे 200 वर्षापासून सगळे गावकरी मानकरी या गावातला शेतकरी कष्टकरी सगळ्यांनी मिळून आपण केली. यावर्षी लोकांनी वर्गणी कोणाला द्यायची, एक वर्गणी तर चालू झाली. असा काल प्रश्न आम्हाला एकदा विचारला, बापू पण होते. बघा, हा महत्वाचा प्रश्न आहे. गावात 2 पुष्प, 2 दिंड्या, दोन करायची इच्छा असेल तर तसं करायला सांगायला पाहिजे. तेवढंच एक बाकी राहिलं. विचार होणं गरजेचं आहे. त्यामुळं आपल्याला भूमिका घ्यावी लागेल. आपण त्यांना आता अशोकराव विनंती करून गेले, निश्चितपणे अजून एकदा विनंती करा की बाबा उत्सव गावाचा आहे, सर्वांनी मिळून हा उत्सव व्यवस्थित पद्धतशीरपणे पार पडावा. इथून मागे ज्या पद्धतीने आपला उत्सव झाला त्या पद्धतीने पार पडावा अशी अजून एकदा विनंती करा. भला आपण 4-5 जण मिळून एकदा बघू. म्हणलं पाहिजे ना, बाप्पाची प्रश्न काल असा एक जण विचारला की आम्ही वर्गणी द्यायची कोणाला. ठीक आहे ना, त्यांनी सुरू केली, आपण आज करणार आहे. अधिकृत आपण आहे, आपण ही गावकरी मानकरी आहे, अधिकृत द्यायची कोणाला हा प्रश्न शेवटी आपल्या गावातला सर्वसाधारण माणूस त्याच्यावर विचार करतो आणि त्याच्यामुळे भूमिका काहीतरी घ्यावा असं माझं म्हणणं आहे निश्चितपणे. त्यामुळे यात्रा चांगली होईल. परमेश्वर कृपेने, गोदर महाराजांच्या कृपेने पाऊस जरी आता कमी असला तरी यात्रेपर्यंत निश्चित पडत. पण या गोष्टीला तो देऊन चालणार नाही. प्रश्न निर्माण तिथंच होणार आहे, बाकी काहीच नाही. 2 वर्गाने झाल्यावर म्हणजे अडचण ती होती, याच्यावरती सोल्युशन गावकऱ्यांनी आणि पंचांनी घ्यावं. आम्ही तुमच्या बरोबर आहेत. आमच्या नगरपंचायतीचे नगरसेवक, आमची नगरपंचायतीची जी काही मदत लागेल आम्ही निश्चितपणाने तुमच्या बरोबर राहू एवढा या ठिकाणी शब्द देतो. गोदड महाराजांच्या नगरीमध्ये गोदड महाराजांची काठी लागलेली कळत नाही, फक्त सुजलेलं दिसतं. त्यामुळे निश्चितपणाने महाराजांचा आशीर्वाद आमच्या बरोबर आहे आणि आम्ही तुमच्या बरोबर आहे एवढा शब्द देतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. येणाऱ्या रथोत्सवाचा आणि रथयात्रा उत्सव येत आहे आणि त्या यात्रा उत्सवानिमित्त या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीत आणि मेघनाथदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जी नारळ वाढवण्याची मीटिंग होत आहे. यासाठी सर्वजण उपस्थित राहिला, सर्वांचं स्वागत. आताच काकांनी सांगितल्याप्रमाणे एक मानकरी म्हणून, सेवेकरी म्हणून मी आज या ठिकाणी ठाम अशी भूमिका मांडतो की इतरत्र काही चर्चा झाली, कोणी काही बोललं तरी आपली पारंपरिक पद्धतीने सर्वसमावेशक सर्वांना बरोबर घेऊनच यात्रा उत्सव परंपरेनुसारच होणार. यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करायचे एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. गुरु गोदड महाराजांचा या रथोत्सव हा दिनांक 9 ऑगस्ट रोजी संपन्न होत आहे. सर्व गावकऱ्यांना माहिती आहे 40-42 वर्ष मी आणि दत्ता भाऊ ही अखंडपणे सेवा आजपर्यंत करीत आहोत. गोदड महाराजांच्या साक्षीने, गोदड महाराजांच्या समाधी पुढे शपथ घेऊन सांगतो की आम्ही आजपर्यंत 1 रुपयाला सुद्धा शिवलो नाही, भ्रष्टाचार केला नाही किंवा चोख हिशोब ठेवलेला आहे आतापर्यंत.
आणि इथून पुढे तसंच राहणार आहे. माझी सर्वांना विनंती की चुकाही होत असतात, प्रत्येकाकडून होत असतात, आमच्याकडून होत असेल, दुसऱ्याकडून होत असेल, परंतु हा उत्सव हा गोदड महाराजांचा आहे आणि गोदड महाराज हे आपल्यासाठी प्राणाच्या पलीकडं लाभलेलं आपल्याला दैवत आहे. आपण त्याची कशी जपणूक केली पाहिजे, त्याला कसं बजलं पाहिजे, त्याच्यानंतर गोदड महाराज आपल्या जीवनात काय काय प्रत्यय देतात हे अनुभवलं पाहिजे. हे दैवत या कर्जत नगरीत आपल्याला लाभलंय, हे आपलं खूप मोठी ताकद आहे या दैवताची की इथून लोक पंढरीला वारी करतात. वर्षातून दोनदा पांडुरंगाला कर्जतची वारी करावी लागती. हे किती मोठं भाग्य आहे. हा सगळा दृष्टिकोन कुठल्याही प्रकारचा मतभेद न ठेवता, चुका कोणाकडून झाल्या असतील, माझं आव्हान आहे सर्वांना की सर्वांनी गोदड महाराजांच्या प्रती लीन होऊन एकत्र यावं आणि एकत्र सर्व प्रकारचे उत्सव आपण साजरे करू आणि त्याच्यात कुठलाही द्वैत भाव ठेवू नका आणि सर्वजण एकत्र या, एकत्र आनंदाने आपण उत्सव साजरे करू गोदड महाराजांचे, ही मी आपणा सर्वांना विनंती करतो. आणि आज वर्गणीचा नारळ आपण या कमिटीचे अध्यक्ष मेघनाथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही मीटिंग आयोजित केलेली. आपण नारळ वाढवणार आहोत. सर्वांनी अतिशय शांततेत कुठल्याही प्रकारचा द्वेष न ठेवता आपल्याला यात्रा पार पाडायची. पारंपरिक पद्धतीने काकाने आता सांगितल्याप्रमाणे दिंड्या येणार आहेत, सगळे उत्सव व्यवस्थित होणार आहेत, कीर्तन होणार आहेत, जागर होणार आहे. अतिशय चांगल्या प्रकारे आपण हे करू. हगामात आहे यात्रा म्हणलं की हगामा आलाच, तोही चांगल्या प्रकारे आपण मागच्या वर्षी सारखा सर्वांना विचारात घेऊन पार पाडणार आहोत याची सर्वांनी जाणीव ठेवावी आणि कुठल्याही प्रकारचा मतभेद निर्माण करू नये, कुठल्याही प्रकारच्या वल्गनावर विश्वास ठेवू नये अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि संत सद्गुरू गोदड महाराज यांची यात्रा 9 ऑगस्ट रोजी होणार आहे. तरी आमची अशी इच्छा आहे की बाबा सगळे मिळून एकत्र गाव जी परंपरा आहे त्या पद्धतीने व्हावी. कमिटी वगैरे यांनी न विचारता केलेली आहे तर ते काही चुकीचंच आहे सगळं विषय. तर सगळ्या गावाबरोबर सगळ्यांनी आलं पाहिजे, त्यांनी याच्यात सहभागी झालं पाहिजे गावाबरोबर, एक तर पडू नये. तरी माझी एकच इच्छा आहे की हगामा असो किंवा यात्रा असो सगळ्यांनी संत सद्गुरू गोदड महाराज यांची एकत्र सगळ्यांनी करावी. आणि परंपरेप्रमाणे जे आमचे अध्यक्ष आहेत मेघनाथदादा पाटील यांच्या आदेशिकाने सगळ्या गावांनी आज समर्थन दिलंय तर सगळ्यांनीच त्यांना समर्थन द्यावं व जे जुने आहेत त्यांच्या पद्धतीने त्यांनी सगळ्या गावकऱ्यांनी हे करावे एवढीच विनंती. जय हरी. असा 9 ऑगस्टला आपल्या गावची महाराजांची रथयात्रा आहे आणि या वेळेला प्रत्यक्ष पांडुरंग इथे येतात आणि या एकादशीला कामिका एकादशीला पंढरपूरचे पांडुरंग इथे येतात. महाराजांची भेट घेतात. तो इतिहास बाकी आपण समजून घ्या किंवा माहिती आहे. आता ही यात्रा दरवर्षी शांततेनं आणि भावनेनं, चांगल्या भावनेनं पार पाडण्याची पद्धती ह्या गावची आहे. आणि या दैवतावर एवढा विश्वास आहे आमचा या गाववाल्यांचा की आम्ही नाशिक, नागपूर, आणखीन शिर्डी इथून मोठमोठे किमतीचे हार आणतो. इथं जे हार पडतात त्याच्यापेक्षा जास्त हार पुढं जसं महाराजांचा रथ जाईल तसे जातात एवढी भावना आहे. महाराज जे आम्ही इच्छितो ते आम्हाला मिळतं हा माझा दृढ विश्वास आहे. माझा नाही, आमच्या गाववाल्यांचा आहे. या दैवतासाठी आम्ही काहीही करायला तयार आहे. अगदी जीवावर उदार होऊन काहीही त्याग करायची आमची तयारी आहे आणि हा उत्सव चांगल्या रीतीने पार पाडण्याची आमची
तयारी आहे असं मी गाववाल्यांना आणि या समस्त ग्रामस्थांना आश्वासन देतो. संत सद्गुरू गोदड महाराज कमिटीच्या वतीनं आज या ठिकाणी कर्जत आणि कर्जतच्या बारावाडी असतील किंवा सर्वांच्याच वतीने या ठिकाणी नारळ वाढवणे आणि इतर निवेदनासाठी आपण सर्वजण जमलो. खरं तर अनेक जण बोलणारे लग्नाची थित आहे, त्याच्यामुळे मी अतिशय एकदम 1-2च सूचना ह्याच्यामध्ये करणार आहे. पहिली सूचना काकाने अतिशय खरं तर गोदडस महाराजाला स्मरून आणि प्रामाणिकपणे आपल्या या ठिकाणी भूमिका मांडली आणि हीच भूमिका ज्या वेळेस आपण आंदोलन केलं त्यावेळेस सुद्धा मी त्यांना एवढीच मांडली होती की ह्या ठिकाणी आपण राजकारण करू नका. हे देवस्थान हे संत सद्गुरू गोदड महाराजांच्या ह्याच्यामध्ये जर आपण कोणी राजकारण करायला गेलं तर आपली त्याच्यामध्ये बरबादी झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून त्यांच्याच हिताचा हे मी सल्ला त्यावेळेस दिला होता. आज पण ह्या निमित्तानं ह्या ठिकाणी अजून एक त्यांना सल्ला देतो की आपण ह्या ठिकाणी आता एवढी मोठी यात्रा राज्याभर आपली ही गोदड महाराजांची यात्रा प्रसिद्ध आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण या ठिकाणी राजकारण करण्यापेक्षा कर्जत बारावाड्या आणि ही जी यात्रा कमिटी आहे ह्याच्यामध्ये आपण सहभागी होऊन जी सर्वजण नियोजन करते त्यामध्ये आपण असावं अशी मला त्यांच्या हिताची या ठिकाणी अजून पण सूचना करतो. आणि दुसरी सूचना एवढीच सांगतो की या ठिकाणी आपल्या यात्रेच्या निमित्तानं जे आहेत त्याच्यामध्ये कमी यायला लागले लोक नको इथे कर्जत मध्ये खूप त्रास होतो. त्या लोकांना या ठिकाणी ह्यांनी पैसे वाढवले की ते 10 रुपये आपल्या लोकांना पण खिशातून शेतकऱ्याचे पण जातात आणि म्हणून माझी ती एक सूचना आहे की आपण सर्वांनी त्याच्यामध्ये एक लक्ष घालावं आणि निश्चित मी सर्वांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो की आपण ह्या चांगल्या कार्यासाठी संत सद्गुरू गोदड महाराजांच्या यात्रेच्या निमित्ताने या ठिकाणी मी आता पाहतोय कीर्तन शहर असेल किंवा कर्जत बारावाडे असतील किंवा सर्व धर्मीय लोक सर्व समाजाचे लोक या ठिकाणी जमून चांगल्या पद्धतीने यात्रा आपण करण्याचा जो निर्णय घेतला त्याबद्दल मी पुन्हा एकदा या ठिकाणी यात्रा कमिटी आणि आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. पवित्र कार्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. कर्जतचे ग्रामदैवत श्री संत सद्गुरू गोदड महाराजांचा यात्रा उत्सव येत्या 9 आणि 10 ऑगस्ट रोजी या ठिकाणी आपण मोठ्या उत्साहाने साजरा करणार आहोत. या यात्रेच्या नियोजनाच्या संदर्भात आज आपण या महाराजांचे प्रमुख मानकरी मेघनाथदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आपण सर्वजण या ठिकाणी हे यात्रेच्या नियोजनासाठी जमलेलो आहोत. महाराष्ट्रातल्या ज्या प्रास्ते आणि या यात्रेमध्ये कर्जत परिसरातील सर्वच गावातील किंवा कर्जत मध्ये असलेले जे बाहेरगावी असतात ते सर्वच मंडळी या यात्रेच्या निमित्ताने आपल्या गावामध्ये शहरामध्ये येत असतात. यात्रेचं स्वरूप हे दिवसेंदिवस आता भव्य स्वरूपामध्ये होत चाललेलं आहे आणि मग जर स्वरूप भव्य होत असेल तर आपलं नियोजन देखील त्या स्वरूपाचं असावं. आज सर्वजण सगळ्याच पक्षाचे सगळ्याच जाती धर्माचे सगळ्याच महाराजांवर भक्ती असणारे सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अनेक नियोजन आपण त्याच्यामध्ये करूया. शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये प्रशासनाच्या ज्या जबाबदाऱ्या असतील त्या सुद्धा त्यांना ठणकावून आपण या ठिकाणी सांगितल्या पाहिजेत. आजपासून आपण नारळ फोडून वर्गणीला देखील सुरुवात करणार आहोत. वर्गणीसाठी आपल्याला अधिकृत पावती देखील या ठिकाणी दिली जाणार आहे आणि त्या पावतीनुसार आपण सर्वांना आपल्या ज्यांच्याशी संपर्क आहे त्या सगळ्यांना आपण आवाहन करायचे की आपण ही पावती घेऊन या ठिकाणी वर्गणी सर्वांनी जमा करायची. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या सहकार्यातून हा यात्रा उत्सव मोठ्या स्वरूपात जर आपल्याला साजरी करायचा असेल तर निश्चितपणे सर्वांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं. जे जे योगदान स्वतःला देता येईल ते योगदान या यात्रा उत्सवाच्या नियोजनामध्ये असेल किंवा महाराजांच्या रथयात्रेमध्ये आपण सर्वांनी देऊया अशा पद्धतीची या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो. सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने यात्रा उत्सव काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीची स्वच्छता करण्याचं काम परिसरामध्ये या ठिकाणी आदल्या दिवशी यात्रे दिवशी यात्रेच्या दुसऱ्या दिवशी 7-8 दिवस संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवण्याचं काम सर्व सामाजिक संघटना गेल्या 5 वर्षापासून करते. आता हे 6वं वर्ष आहे. सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने सुद्धा या वर्षीचा सुद्धा यात्रा उत्सव जास्तीत जास्त स्वच्छतेच्या बाबतीत कसा होईल यासाठी सुद्धा खबरदारी घेतली जाईल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. सद्गुरू गोदड महाराजांच्या यात्रेच्या नियोजनानिमित्त आपण सर्व बारावाड्यातली मंडळी शहरातली मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. आज शुभारंभ होणार आहे. मी आज आपल्या सर्वांना आश्वासन देतो आमच्या भैरववाडीतले ग्रामस्थ या यात्रेत पूर्णपणे सहभागी राहते
आपणा सर्व गावकऱ्यांना विनंती करतो, सर्वांनी मतभेद विसरून या गावकऱ्यांच्या यात्रेत आपण सर्वांनी सहभागी व्हावे. एवढं बोलतो थांबतो. या यात्रेनिमित्त आज आपण या ठिकाणी मीटिंग बोलवली आणि या मीटिंगचे अध्यक्ष आपल्या कर्जतचे एकनाथदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हे मीटिंग होत आहे आणि पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी आम्ही सर्वजण या ठिकाणी एक महिनाभर फिरून या ठिकाणी वर्गणी गोळा करून या ठिकाणी सर्वांना बरोबर घेऊन यात्रा दिंड्या त्या ठिकाणी हगामासन या सर्वांना बरोबर घेऊन आपण यात्रा साजरी करत असतो. त्याचप्रमाणे याही काळात सर्वांनी या यात्रेनिमित्त सर्वांनी पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी एकत्र येऊन ही यात्रा साजरी करावी एवढंच या निमित्ताने आपल्याला सर्वांना सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. आपण आज या ठिकाणी कर्जत शहर, पंचक्रोशी आणि बारावाड्यातील समस्त ग्रामस्थ, सद्गुरू गोदड महाराजांचे सर्व भक्तगण, महाराजांच्या या यात्रा उत्सवातील आणि सगळ्याच उत्सवातील सर्व मानकरी, सेवेकरी, पुजारी आणि आपण सर्व गावकरी मंडळी या ठिकाणी परंपरेप्रमाणे आषाढी एकादशीच्या अगोदरच्या एकादशीला आपण या ठिकाणी यात्रा उत्सवाच्या वर्गणीचा नारळ फोडून या ठिकाणी यात्रा उत्सवाचा शुभारंभ करतो. ही परंपरा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जन्माच्या अगोदरपासून चालत आली आणि त्याच परंपरेप्रमाणे आज ही परंपरा आपण त्या ठिकाणी पुढे चालू ठेवत आज या ठिकाणी सर्वजण आपण या ठिकाणी जमलो आहोत. काय झालं? आपण सर्वजण या ठिकाणी जमलो आहोत. या ठिकाणी या गावचे प्रमुख मानकरी मेघनाथदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही मीटिंग आपण या ठिकाणी आयोजित केली आणि हा यात्रा उत्सव या ठिकाणी आपण दरवर्षी ज्या पद्धतीने करतो त्या पद्धतीने साजरा व्हावा यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित जमलो आहोत. आणि त्यांनी बोलताना आपलं मत मांडलं की या ठिकाणी काही चुकीच्या गोष्टी गावामध्ये महाराजांच्या बाबतीत, उत्सवाच्या बाबतीत घडू लागल्यात आणि हे तुमच्या आमच्या सगळ्यासाठी अतिशय दुःखद आहे. खरं तर कुणाचा राग किंवा कुणाचा द्वेष करण्यापेक्षा आपल्या दृष्टीने इतकं दुःखद आहे की एका वैराग्य मूर्तीची समाधी आपल्या गावामध्ये आहे आणि आपण सर्वजण गाव, तालुका, जिल्हाच नव्हे अख्ख्या राज्यातून, राज्याच्या बाहेरून श्री संत सद्गुरू गोदड महाराजांवर मनापासून निस्सीम प्रेम करणारी, भक्ती करणारी माणसं या राज्यामध्ये, या देशामध्ये आपण पाहतो. आणि असं असताना या वैराग्य मूर्तीच्या समाधीच्या उत्सवामध्ये इतक्या प्रकारे या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या घटना घडणं तुमच्या आमच्या सगळ्यासाठी दुःखद आहे, अतिशय वाईट आहे की ज्या लोकांनी या गावामध्ये महाराजांची सेवा आपल्या अगोदरपासून केली आणि या सगळ्या परंपरा या ठिकाणी चालू ठेवल्या. मगाशी खिस्ती काकांनी बोलताना सांगितलं की 40 वर्षापासून दत्ताभाऊ शिंदे असतील, काका असतील, सगळ्या उत्सवामध्ये या ठिकाणी आम्ही, ते म्हणले की आम्ही सहभागी आहोत. आपला कोणाचा जन्म नसेल किंवा काय आपल्याला कळत नसेल तेव्हापासून या सगळ्या उत्सवामध्ये आम्ही सहभागी आहोत. माझा प्रश्न आहे तुम्हाला दोघांना पण, भाऊ आणि काका, माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर या सगळ्यांसमोर कृपा करून द्या की जेव्हापासून आपण सगळेजण किंवा तुम्ही आमच्या आधीपासून बघताय रथाचा उत्सवाची सुरुवात कधी नारळ फुटून होते आणि पावती कधी दिली जाते? बरोबर आहे भाऊ, आषाढीच्या आदल्या एखाद्या दिवशी. मग गावात नवीन परंपरा का? ह्या एकादशीच्या आधी का पावत्या गावात गेल्या? मग ही नवीन प्रथा का पाडायच्या? गावाने जर आजपर्यंत पिढीजात आपल्या सगळ्यांना सालाबाद प्रमाणे आषाढीच्या आदल्या एकादशीला पावती पडली जाते, इथं नारळ फुटतो आणि यात्रेचा शुभारंभ होतो. मग गावात पावत्या अगोदर का गेल्या? ही नवीन पद्धत का? म्हणजे इथून मागच्या ज्या परंपरा आहेत, ज्या आपल्या पूर्वजांनी घालून दिल्यात, या सगळ्या बदलायच्यात का? आपल्याला सालाबाद, आपल्याला महाराजांची या ठिकाणी भक्तीच जर करायची आहे तर मग परंपरा का मोडायची आपण? दुसरा माझा प्रश्न, इथून माग महाराजांची यात्रा चालत आली, पारंपरिक जन्मोत्सव चालत आले, पारंपरिक भंडारा चालत आला, पारंपरिक पालखी चालत आली, पारंपरिक पैठण वारी जातीये. याच्या अगोदर कुठला असा नियम डावलून अशी कुठली मीटिंग घेण्याची वेळ आली का की आमच्याशिवाय कोणालाही वर्गणी द्यायची नाही, हे म्हणायची वेळ आली का?
मग मेघनाथ दादा पाटलाचे वडील कल्याणराव पाटलाचा मान ह्या गावात होता का नव्हता? होता का नव्हता? मग तीच परंपरा पुढे चालू ठेवायला अडचण काय? ज्या वेळेला गावात ट्रस्ट तयार केलं, सगळ्यांना न विचारता तयार केलं, त्यावेळी आपण सगळ्यांनी इथं जमून पत्रकार परिषद घेतली होती. बाप्पाजी दांडे होते, बाप्पाजी पिसाळ होते, नामदेवराव राऊत होते, प्रकाश दांडे सर होते, गावकरी होती, नलवडे कंपनी होती, सगळे मानकरी होते, सगळे पुजारी होते, उटेकरी होते, सगळे नाड्या जमानापासून नेत्र्यांपासून सगळे जण आपण होतो. आपण एक विनंती केली की तुम्ही ट्रस्ट न विचारता केलंय, काही हरकत नाही आमची, परंतु आता तरी गावकऱ्यांच्या आग्रहास्तव तुम्ही ते ट्रस्ट विड्रॉल करा, गावकऱ्याबरोबर या, सगळ्यांना बरोबर घ्या आणि परंपरेप्रमाणे चालू ठेवा. नेटकेवाडी ह्यात नाही का? दांडेवाडी महाराजांची भक्त नाही का? कुळवाडी महाराजांची भक्त नाही का? भांडेवाडी महाराजांची भक्त नाही का? बगरवाडी, बर्गेवाडी, गायकरवाडी, जोगसुरवाडी, सिद्धवाडी महाराजांची भक्त नाही का? मग असं असताना सगळ्यांना विचारून करायला अडचण काय? सरळ या ठिकाणी मागच्या 4-8 दिवसापूर्वी ट्रस्टींनी मीटिंग घेऊन सांगितलं की आमच्याशिवाय कोणालाही या ठिकाणी वर्गणी द्यायची नाही. अरे तुम्ही मग एकादशी दिवशी यायचं नाही तर ज्या परंपरेप्रमाणे आषाढीच्या आदल्या दिवशी आपण नारळ फोडतो, आदल्या एकादशीला तिथे येऊन आज नारळ फोडायचा ना. अगोदरच चोरून का हे चालू केलं, पावत्या चालू केल्या. काल मेघनाथ दादांना नोटीस काढली की या ठिकाणी आपण जर आपला गोदर महाराज मंदिरात काही एक संबंध नाही आणि आपण जर या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने वर्गणी वगैरे घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आता मी आपल्या सगळ्यांसमोर सांगू इच्छितो की सहाय्यक धर्मादाय आयुक्त अहिल्यानगर यांच्या परवानगीने या ठिकाणी आपण वर्गणी आणि सगळे उत्सव करण्याची परवानगी गावकऱ्यांना या ठिकाणी मंजूर करून दिली. आपण कुठलीही चुकीची गोष्ट करत नाही. आपण सगळ्यांच्या समोर परवानगीनं आणि शासनाच्या नियमाला अधीन राहून आपण या ठिकाणी आज पावती फोडतोय आणि नारळ फोडतोय. परंपरेच्या वेगळं आपल्याला काहीच करायचं नाही. जे पिढ्यानपार चालत आलंय, ज्यांनी पिढ्यानपार उटीचं काम केलंय, ज्यांनी पिढ्यानपार भात टाकायचं काम केलंय, ज्यांनी पिढ्यानपार नारळ द्यायचं काम केलंय, ज्यांनी पिढ्यानपार या ठिकाणी नारळ फोडायचं काम केलंय, ज्यांनी जे काम केलंय तेच ते काम पुढे चालू ठेवायचे. ह्याच्यापेक्षा वेगळं आपल्याला काहीच करायचं नाही. आता गावात गैरसमज पसरवले जातात. काही लोकांना फोन करून सांगितलं जाते तुम्ही कमिटीत आहेत, तुम्ही पण ट्रस्टीत आहेत, या आता वर्गणीला सामील व्हा. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, ट्रस्टीत कुणीच नाही. जे 7 लोक आहेत तेच 7 लोक आहेत आणि याच्या व्यतिरिक्त तेव्हा इथं बोर्ड आहे, याच्या व्यतिरिक्त त्या जर कोणाला वाढवायचं म्हणून बदल करायचं म्हणला तो सुद्धा करता येत नाही, कारण त्याच्यामध्ये सभासद अगोदर असावं लागतं. जर सभासद असेल तर त्याला ट्रस्टी होता येतं. ही सभासदांची यादी ही ट्रस्टची आहे, पण ही सभासदांची यादी सांगतो. ह्याच्या बाहेर एकालाही तुम्हाला जरी घ्यायचं ठरलं तरी ट्रस्टी म्हणून घेता येत नाही. मग ते कसं काय 250 लोकांना फोन करते, 200-250 लोकांना डेरेमाळ्यात फोन, समुद्रमाळ्यात फोन, सिद्धार्थनगर मध्ये फोन, बेलेकर कॉलनी फोन, भांडेवाडी फोन, तुम्ही पण ट्रस्टी झालात. तुम्ही आता हे वाचत बसायला नको वाटतंय मला. काय गरज नाही. लय जणांना फोन आले तुम्ही आता ट्रस्टी झालात. अरे त्यांच्या सह्या नाही, त्यांचा फोटो नाही, ती कसं काय आले ट्रस्टी? ही सगळी सभासदांची यादी. सभासदांची नावे प्रदीप निशिकांत पाटील, प्रवीण विठ्ठलराव घुले, शशिकांत पांडुरंग पाटील, बिभीषण माणिक खोसे, रमेश वामन तोरडवन, तानाजी विजयराव पाटील, विश्वजित राजेंद्र पाटील, सचिन विठ्ठलराव घुले, अमित रमेश तोरडवन, सोमनाथ मोहन थोरात, विजय तानाजी पाटील, प्रणित प्रदीप पाटील, संदीप विनायक तोरडवन, विजय विठ्ठल तोरडवन, सचिन उल्हास पवार, संगीता बिभीषण खोसे, रोहित सुरेश शिंदे, ऋतुजा विश्वजित पाटील, धनंजय भास्कर भगत, अशोक बाळासाहेब भगत, यशानुराग संभाजी पाटील, सौभाग्यवती संध्या शशिकांत पाटील आणि श्री आदित्य प्रवीण घुले. ही सभासदांची यादी आणि ही पुढे ट्रस्टीची यादी. आता याच्यात बदल करून जर तुम्हाला आम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर या सभासदाच्या बाहेर कोणालाच घेता येत नाही. ठीक आहे, आता सगळ्यांना दिसते. म्हणजे अशी जर परिस्थिती आहे, आम्ही वारंवार विनंती करतोय, पहिल्या पत्रकार परिषदेत विनंती केली की आपण गावासमोर या, हे सगळं विड्रॉल करा आणि गावकऱ्यांना 12 वाड्याला बरोबर घेऊन यात्रोत्सव पहिल्या पद्धतीने करा.
आता ते लोकांना कळत नाही किती जाते. सगळे गावातली बारावाड्यातलीच लोक आहेत, सगळ्यांना आमचं माहिती आहे. आमची ती विनंती आहे की हे नको. महाराजांच्या यात्रोत्सवात, महाराजांच्या सगळ्या उत्सवात आपण सगळ्यांनी बरोबर यावं, ही आमची आजही विनंती आहे. आपण गावकरी आहात, आपल्यातही प्रमुख लोक आहेत, आपणही सगळेजण प्रमुख मानकरी सेवेकरी आहात. आपण कृपा करून याच्यामध्ये यावं आणि आपण सगळ्यांच्या बरोबर या यात्रा उत्सवात सहभागी व्हावं. तुम्हाला सुद्धा बरोबर घेऊनच हा यात्रा उत्सव झाला पाहिजे, अशी आमची गावकऱ्यांच्या वतीने आग्रहाची विनंती. आपण असं अंगावर ओळखून बाजूला जाऊ नका. माझ्यानंतर बोला. हा, तर माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी बरोबर येऊन हा यात्रा उत्सव करावा, ही विनंती करतो. आज या ठिकाणी आपण हा नारळ फोडून यात्रोत्सवाचा शुभारंभ करतोय. आजपासून पावत्या देऊन आपण वर्गणी जमा करणार आहोत. सगळ्यांनी या यात्रेत मनापासून सहभागी व्हावं. मगाशी काही लोकांनी बोलताना जे सांगितले त्या चुकीच्या प्रथा परंपरा आपल्या यात्रेत पडतायत. जागा देताना पैसे घेणे किंवा काय, हे सुद्धा सगळ्यांनी व्यवस्थित केलं पाहिजे, जेणेकरून यात्रेसाठी बाहेर जाऊन येणारे लोक, खेळण्या बागरी वगैरे आणणाऱ्या माणसांना या ठिकाणी कुठलं दडपण वाटलं नाही पाहिजे. यासाठी आपण सगळ्यांनी त्याच्यात भाग घ्यावा आणि आपण सर्वांनी मिळून या पद्धतीनं यात्रा चांगल्या पद्धतीने होईल याच्यासाठी मनापासून प्रयत्न करावेत, हे आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आणि एकदाच मी सांगतो की आपल्या सगळ्यांच्या समोर सद्गुरू गोदड महाराजांच्या समाधी समोर मी ट्रस्टीजला सुद्धा विनंती करतो की आपण सगळ्यांनी बरोबर या आणि सगळ्यांसोबत या यात्रा उत्सवात सहभागी व्हा, एवढी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. संत सद्गुरू गोदड महाराज की जन्म या कर्जत मध्ये नगरी झाला आणि त्याच नगरीमध्ये आपलाही जन्म झाला. आपण सर्वजण भाग्यवान आहोत. असो, प्रत्येकाने आपापल्या सूचना या ठिकाणी मांडलेल्या आहेत. मी काही त्या सूचना मांडत नाही. मी फक्त एकच विनंती करणार आहे, बोलणाराची संख्या भरपूर आहे आणि त्याही पेक्षा बाहेरून गंमत बघणाराची संख्या जास्त आहे. याच्यापेक्षा तुम्हाला एक विनंती करतो की वर्गणीला अतिशय कमी माणसं वर्गणी गोळा करायला असतात, तर त्याची संख्या वाढली पाहिजे आणि जे गंमत बघतात, जे भाषण करतात, त्यांना उदंड आयुष्य लाभावं अशी सद्गुरू गोदड महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि लगेच नारळ फोडला जाईल. आता कुणालाही बोलण्याची किंवा बाकीची कोणीही बोलू नका, असं फक्त आता बाप्पू बोलतील आणि त्यानंतर नारळ फोडला जाईल. हिंदू मुस्लिमचे दैवत गोदड महाराज या यात्रेला गेल्या 50 वर्षापासून मी काम करतो. यात्रा वाढायचं, पाळण्या आणा, काही दुकान आणा. कशामुळे करतो तेव्हा महाराजाचं काम मोठं आहे. महाराजाचं म्हणजे महाराष्ट्रात अख्ख्या काळातलं आहे आणि ह्या कामाला आम्ही आमचं मुस्लिम समाजाचा पाठिंबा राहणार गावकऱ्याला. आणि शेवटचं माझं बोलणं आहे किंवा हे जग सगळेच आहे, कोणाचं नाही, कोणाच्या घरातलं नाही, काही नाही. हिंदू मुस्लिम आम्ही आज मानतोय. आज 50,000 लोक इथं यात्रेला पाळण्याला बसतात, हे करतात. करोडो रुपयाची उलाढाली होती. माझी पावती 50 वर्षापूर्वी 500 रुपयाची. आता तो भाऊ साक्षर आहे. तर आज तुम्ही एवढे पैसे कमवतात, दाखवून रुपये कमवतात, मग यात्रेला तुम्ही गोदड महाराजाची पावती का फाडत नाहीत, ही माझा प्रश्न आहे. तुम्ही यात्रेकडून दुकानाकडून 10,000 रुपये वसूल करतात 10 फुटाचे, मग तुम्ही यात्रेला पैसे का देत नाहीत, यात्रा का वाढत नाहीत? आणि दुसरी गोष्ट माझी बोलण्याची आहे की यात्रा कमिटीच्या कमी व्हायला लागली. मला फोन येतात दुकानदाराच्या बाहेर, कसं काय करायचं, काय करायचं. मी म्हणतो या, तुम्हाला काय त्रास होणार नाही, गावकरी माझ्या संघ आहेत, मी तुम्हाला मदत करेल काय बी, तुम्ही या यात्रा वाढवा. तर माझा एकच फोन आहे की सगळ्याला घेऊन चला. ही दैवत सगळ्याच आहे, हिंदू मुस्लिमचं दैवत आहे. तुम्ही एकट्याने कोणी असं माझं नाव दाखवू नये की हे माझं आमची एक ट्रस्टी आहे. माझं सगळ्याला बोलणं आहे की सगळ्यांनी सांभाळून घ्या, यात्रा कशी वाढेल याच्यात सगळ्यांनी सहभागी व्हा, एवढं बोलतो. सद्गुरू गोदड महाराज की सद्गुरू गोदड महाराजांच्या या भूमीमध्ये, या मंदिरामध्ये धाकटी पंढरी समजली जाणाऱ्या सद्गुरू गोदड महाराजांच्या रथयात्रा उत्सवाच्या पूर्वसंध्येला ही आजची गावकऱ्यांची, परिसराची, बारावाड्याची, तालुक्याची, अख्ख्या सद्गुरू गोदड महाराजांच्या कुटुंबाची ही बैठक या ठिकाणी होत आहे. खऱ्या अर्थानं परंपरेपासून अनेक दिवसापासून चालत आलेली ही सद्गुरू गोदड महाराजांची सेवा आपण सर्वजण करत असतो. आणि सद्गुरू गोदड महाराजांची सेवा करताना प्रत्येकाच्या मनामध्ये एकच भाव असतो की सद्गुरू गोदड महाराजांसारखं देवस्थान या भूमीमध्ये आहे. ज्या सद्गुरू गोदड महाराजांच्या आशीर्वादानं, ज्या सद्गुरू गोदड महाराजांच्या
मंदिरामध्ये सकाळी आल्यानंतर महाराजांच्या पुढच्या पाटावरती डोकं ठेवल्यानंतर आपला अख्खा दिवस अतिशय चांगला जातो. अशा सद्गुरू गोदड महाराजांची यात्रा सुद्धा चांगलं करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी जमलोय. दादासाहेबांनी या ठिकाणी मत व्यक्त केलं, अशोकरावनी या ठिकाणी केलं, संजीवभाऊंनी बोलले, काका बोलले, काका खिस्ती बोलले, दत्तभाऊ बोलले, अनेक जण रज्जाकबाई बोलले, अनेक जणांनी या ठिकाणी मत व्यक्त केलं. खऱ्या अर्थानं संत श्री सद्गुरू गोदड महाराजांच्या या भूमीमध्ये सद्गुरू गोदड महाराजांनी त्यांच्या पोथीमध्ये त्यांचे काही जे लिहून ठेवलं त्याच्यामध्ये पारंपरिक जे मान दिलेले आहेत ते खऱ्या अर्थानं मोडण्याचं काम या ठिकाणी कुठली तरी पद्धतीने या ठिकाणी केलं जात आहे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी देवस्थान असतात त्या ठिकाणी जे थोरलं घर आहे त्या थोरल्या घराला पारंपरिक पद्धतीने मान दिला जातो. म्हणून सद्गुरू गोदड महाराजांच्या या मंदिरामध्ये मेघादादांच्या पूर्वजांपासून त्यांच्या पंजोबाला, त्यांच्या आजोबाला, त्याच्यानंतर मेघादादाला, त्याच्यानंतर बाळाला असा परंपरेप्रमाणे हा सद्गुरू गोदड महाराजांच्या मंदिरातला या ठिकाणी पूजेचा गोदड महाराजांच्या रथयात्रा असन, पालखी सोहळा असन, इतर असन सर्व वेळेस या ठिकाणी मेघादादांना मान आहे. मग या ठिकाणी मेघादादांचा मान जो इथं दिला जातो तो मोडण्यासाठी मागील 20-25 वर्षापासून त्या ठिकाणी प्रयत्न केला जात आहे. परंतु 12 वाड्या कर्जत या ठिकाणी संगती असल्यामुळे आतापर्यंत त्यांना त्याच्यामध्ये यश आलं नाही. आणि गोदड महाराजांच्या मंदिरात मेघादादा आम्ही या ठिकाणी शपथ घेऊन सांगतो की जोपर्यंत या मंदिरात बसलेली सगळी जण आहेत ना तोपर्यंत गोदड महाराजांच्या आशीर्वादाने तुमचा मान आम्ही मोडून देणार नाही. तुमच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे या ठिकाणी उभा राहू. कैलासवासी रंभाव दांडेंनी आम्हाला एकच या ठिकाणी शिकवण दिली की नामदेव गोदड महाराजांनी ज्यांना जे मान दिले त्याच्यामध्ये तुम्ही हस्तक्षेप करू नका. आम्ही गोदड महाराजांच्या यात्रे दिवशी येतो, लांब उभा राहतो. गोदड महाराजांचा आकार ओढून या ठिकाणी मंदिरात येतो. सगळ्या मानकऱ्यांनी श्रीफळ घेतल्यानंतर आम्ही या ठिकाणी श्रीफळ घेतो. रथ यात्रेमध्ये ज्यावेळेस आखाड्यामध्ये जातो त्यावेळेस मेघादादांनी नारळ फोडल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी पुढे जात नाही. मग कुणी तुम्हाला विद्या दिली की गोदड महाराजांनी परंपरेने चालू ठेवलंय ती मोडण्याची तुम्हाला कुणी या ठिकाणी परवानगी दिली? दुसरा विषय, दांडेवाडीला या ठिकाणी जो यात्रा आहे यात्रेमधला जो हगामा होतो त्या हगाम्यातली पिंडी घेऊन जाण्याचा मान सद्गुरू गोदड महाराजांच्या त्या काळापासून या ठिकाणी दांडेवाडीतल्या एका कुटुंबाला दिलेला आहे. ते कुटुंब त्या ठिकाणी पिंडी घेऊन जातं. या ठिकाणी गोदड महाराजांच्या यात्रेमध्ये कुणाला गोदड महाराजांना तो वारा घालायचा आहे, कुणाला बाट टाकायचा आहे, कुणाला उट्या लावायचा आहे, कुणाला वेगवेगळे मान आहेत. मग या ठिकाणी तुम्हाला मोडण्याचा या ठिकाणी कुणी दिला? तुम्ही ट्रस्ट केलंय. ट्रस्ट मध्ये तुम्ही, तुमची बायको, तुमची मुलगी, तुमचा मेहना, तुमचा भाऊ, अरे एवढं माझे कुटुंब आहेत काय? फक्त भावापासून, मेहण्यापासून, बायकोपासून पोरापर्यंत म्हणजे ट्रस्ट होऊ शकत नाही. म्हणून माझी या ठिकाणी तुम्हाला इच्छा आहे सद्गुरू गोदड महाराजांनी तुम्हाला चांगली बुद्धी द्यावी आणि परंपरेप्रमाणे जी यात्रा चालत राहिली ती एकच यात्रा या ठिकाणी गोदड महाराजांच्या नगरीमध्ये झाली पाहिजे. याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे. अशोकराव खेडकर गेले. अशोकराव खेडकरांनी या ठिकाणी सांगितलं खरा मुद्दा आहे. रज्जाकबाई जारेकरांनी या ठिकाणी सांगितलं खरा मुद्दा आहे की या ठिकाणी बाहेरच्या महाराष्ट्रातून येणाऱ्या जे काही व्यावसायिक आहेत, अरे 10 बाय 10च्या जागेला 25,000 रुपये 5 दिवसासाठी. जर 5 दिवसासाठी 25,000 तर पपुशेट दिवसाला झाले 5,000. 5,000 जर भाडं असेल तर त्याचा माल आहे, त्याचं राहणं आहे, संजीवभाऊ त्याचं खाणं आहे. म्हणजे त्याला रोजचं 10,000 नफा झाला पाहिजे सरकार तर त्याला परवडणार आहे. तो असे अनेक आम्ही कितीतरी व्यवसाय पाहिजेत की जाताना त्याला टेम्पो मध्ये भरून नेणं त्या ठिकाणी पैसे खिशामध्ये नसते. ते सांगतात की आम्हाला नफा नाही झाला, आमचा तोटा झालाय, टेम्पोला जाण्यासाठी पैसे नाही. अनेक वेळा या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी त्यांना पैसे सुद्धा देण्याचं काम केलं. म्हणून माझी इच्छा आहे की ज्या वेळेस मी नगराध्यक्ष होतो त्यावेळेस आपण सद्गुरू गोदड महाराजांच्या या नगरीमध्ये आपण एसटी डेपोची परवानगी आणली.
नगरपंचायतनी 1,20,000 रुपये त्या ठिकाणी भरलं आणि त्या ठिकाणी मेघा दादा आणि नानासाहेब पाटलांच्या हस्ते सद्गुरू गोदड महाराजांच्या आनंद नगरीचं त्या ठिकाणी एसटी स्टँड मध्ये त्या ठिकाणी पाळणे वगैरे सगळं भरवलं आणि 1 रुपया भाडं आपण व्यावसायिकाकडून घेतलं नव्हतं. अशा पद्धतीचं नियोजन तुम्ही सगळ्यांनी मिळून करणं गरजेचं आहे आपण. आणि सुनील दादा माझी विनंती की आपण सगळेजण एकत्र आहेत. या वर्षी सुद्धा एक जागा कुठली तरी ठरवा. नगरपंचायतनी त्या ठिकाणी नगरपंचायतच्या कुठल्या निधीतून जरी पैसे नसलं भरण्यात आलं तर आपल्या 13 नगरसेवकाच्या माध्यमातून 1-1.5 लाख रुपये जी काही एसटीची जागा असेल किंवा एखाद्या ठिकाणी एकाच ठिकाणी जागा असेल ती 1-1.5 लाख रुपये आपण भरू. परंतु व्यावसायिकांना मोफत जागा त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा त्या ठिकाणी छाया नगराध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आपण या ठिकाणी नियोजन करू. या पद्धतीने यात्रा वाढणार आहे. सतीश काकांनी अतिशय परकट भूमिका मांडली. त्या पद्धतीची परकट भूमिका मांडणं महत्वाचं आहे. दादा साहेब सोनमाळींनी परकट भूमिका मांडली. त्या पद्धतीने मला एक सांगा 27 जाती. अरे 27 जाती आत्ताच अचानकच कर्जत मध्ये पडल्या का काय करतो? हा तुमच्या ती मागचं अन्न छत्र झालंय त्याच्यात किती जाती व त्याचं ट्रस्ट झालंय. तुमचं ही ट्रस्ट झालंय त्याच्यात किती जाती तो. तुमचं ते जन्मोत्सवाचं ट्रस्ट झालंय त्याचं कोण अध्यक्ष आहे? तुमचा भाऊ अध्यक्ष. अरे एका कुटुंबामध्ये सगळं गावामध्ये हे काय नाही. आणि एक सांगतो नुसता 12 वाड्याच नाही कर्जतच नाही तर सद्गुरू गोदड महाराजांवर अख्खा महाराष्ट्र प्रेम करतो. अख्ख्या महाराष्ट्रातून या ठिकाणी बदल येतात. अरे ज्या अण्णाभाऊ साठे नगरच्या कोपऱ्यावरती अरे आपण सुद्धा एखादा साधा मानव आपण सुद्धा एक 500चा 1000चा हार घालतो. परंतु अण्णाभाऊ साठे नगर मधला जो मुंबईला आहे जो पुण्याला आहे जो औरंगाबादला आहे जो बाहेरच्या गावी तो येताना गोदड महाराजांसाठी 5,000चा हार घेऊन येतो आणि त्या कोपऱ्यावरती गोदड महाराजांचा रथ सजवतो. ही कुठं गेलं? ही महाराजांच्या नगरीमध्ये महाराजांवर प्रेम करणारी अनेक माणसं आहेत. त्या माणसांना विश्वासात घेऊन काम करणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी बेकायदेशीर अजिबात नाही. दादासाहेब सोनमाळी असतील बाप्पाजी असतील बाप्पाजी पिसाळ असतील काकासाहेब दांडे असतील या ठिकाणी खिस्ती काका असतील मेघा दादा असतील सतीश पाटील असतील दांडे सर असतील अनेक या ठिकाणी नाव घेण्यासारखे सुनील दादा असतील या विनोद असन या सगळ्यांनी मिळून या ठिकाणी मागच्या 15 दिवसामध्ये सद्गुरू गोदड महाराजांच्या उत्सव समितीसाठी गोदड महाराजांच्या रथ यात्रेसाठी या ठिकाणी वर्गणी करण्याची परमिशन मागितली. आणि ती जर परमिशन देण्याचं त्या ठिकाणी धर्मोदयकांनी नाही परमिशन दिली ते गोदड महाराजांच्या मनामध्ये नसतं तर ती परमिशन मिळली नसती. ती गोदड महाराजांनी परमिशन दिली. या ठिकाणी वर्गणी करण्याची मान्यता या ठिकाणी उत्सव समितीला या ठिकाणी दिली. आता आखाड्यामध्ये सुद्धा ऋषी दांडे असेल किरण नलवडे असतील हे असतील अशी नवीन नवीन मंडळी या ठिकाणी येऊ द्या ना. आमच्या काळातला पैलवान कुठं पाहतो जुना झालेला त्याला कुणाची कुस्ती कुणावर लावायची कोणची जोड कुठं जोडायची कुणाला किती पैसे द्यायचं ही शिवाजी सर आम्ही नाही सांगू शकत. आता ही नवीन मंडळी येऊन कुठं तरी त्यांनी ताब्यात घेऊन बाप्पा सारखी आशीर्वाद आम्ही त्यांना नेहमीच देत आलेलो आहे. त्याच्यामुळे आखाड्याचं सुद्धा या पद्धतीने चांगल्या पद्धतीचं नियोजन झालं पाहिजे. यात्रेचं नियोजन झालं पाहिजे. सगळं 2-2 झालं नाही पाहिजे. या गोदड महाराजांच्या नगरीमध्ये रथ हा एकच होणार आहे. रथ हा सगळ्यांचा तुमचा आमचा सगळ्यांचा मिळून असणार आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून या ठिकाणी प्रयत्न करायचे. बोलण्यासारखं भरपूर आहे परंतु शहाजीता आपण सगळ्यांनी मिळून परत एकदा गोदड महाराजांच्या नगरीमध्ये मी विनंती करतो की की याच्यानंतरची बैठक आपण मोठी विस्तृत स्वरूपात घेऊच बाजार तळा. पण माझी इथं असणाऱ्या सगळ्यांना विनंती जे दत्तू भाऊ आणि खिस्ती काकांनी सांगितलं वर्गणीला सुद्धा ना कमीत कमी 50 जण दिसले पाहिजे. कमीत कमी फोन करायला लावू नका. उद्यापासून वर्गणी चालू होणार आहे. सगळ्यांनी मिळून सोसायटीच्या पुढे उद्यापासून सगळ्यांनी 10 वाजता सोमवारी 10 वाजता या ठिकाणी सगळे मिळून सोसायटी समोर जमा 10 वाजता आपली वर्गणीला सुरुवात होणार आहे. आणि मेघा दादा तुम्हाला तुमच्यावर गुन्हा दाखल करायचं त्यांनी पत्र दिलंय ना आधी ह्याच्या सगळ्यांवर गुन्हा दाखल करा
तुमच्यावर आमच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होऊ द्या, आम्ही तुमच्या पाठीमागे किती गुन्हे दाखल करायचे ते करा. अरे 2.5 लाख लोक या सद्गुरू गोदड महाराजांच्या नगरीमध्ये रथ यात्रेमध्ये येतात. मेघा दादावर एकट्यावर गुन्हा दाखल केला तर तो 2.5 लाख लोकांवर गुन्हा दाखल केल्यासारखा आहे. त्याच्यामुळे तुमच्यावर जर गुन्हा दाखल झाला तर आमच्यावर सुद्धा होईल. त्याच्यामध्ये तुमच्या पाठीमागे अख्खं कर्जत आणि तालुका आणि पंचकृषी आहे. त्याच्यामुळे बिंदास तुम्ही राहा. या ठिकाणी अशा व्यक्त करतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सद्गुरू गोदड महाराज की. संत सद्गुरू गोदड महाराज या पावन भूमीमध्ये त्यांच्या मंदिरात त्यांच्या साक्षीने बारावाड्या, कर्जत परिसर सर्वच कार्यकर्ते आज या सर्व भक्तजन या उत्सवाच्या मीटिंगच्या निमित्ताने एकत्र आले. आधीच्या सगळ्या वक्त्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी निरनिराळ्या सूचना आपल्याला केलेल्या आहेत. मंदिराचे 2 प्रश्न झाल्या हे पण आपल्याला माहिती आहे. आम्ही काल एक परवा 7-8 जण बसून एक प्रस्ताव दिला त्यांना पण की बुवा आता तुमचं ट्रस्ट अधिकृत आहे हे आम्हाला मान्य आहे. शेवटी सरकारी नियम कायदा तो मानावाच लागतो कायद्याने. तसंच आपलं पण ट्रस्ट कायदेशीर आणि नियमात आहे. आता दोन्ही ट्रस्ट नियमात आहे, काही कोणाला अडचण नाही. मेघादादा कोणा काही होऊ शकत नाही. मेघादादा सुद्धा अधिकृत ट्रस्ट आहे. आजची जी वर्गणी गोळा करायचा अधिकार, उत्सव साजरा करायचा अधिकार आपल्याला माननीय न्यायाधीश धर्मदाय आयुक्त नगर यांनी 6 महिन्याच्या मुदतीने एक आपल्याला ट्रस्ट दिलेले आहे, जे अधिकृत आहे. आपण सुद्धा कुठेही असं अचानक काही मनगटशे किंवा काही जोरावर किंवा कायदा मोडून असं काही करत नाही. आपण नियमाने करतोय. असा प्रस्ताव दिला की तुमचं ट्रस्ट अधिकृत आहे, आमचं पण अधिकृत आहे. दोन्ही ट्रस्ट थांबवायचे एवढे वर्ष, 1 वर्ष. सालाबाद प्रमाणे मागच्या वर्षीच्या प्रमाणे प्रथेने रद्द झाला. मान कारभारी किंवा वर्गणीदार किंवा जे काय असतील ते सगळेच कार्यकर्ते, या सगळ्यांचा मान, सगळ्यांचा सन्मान, वर्गणी कोण करतं त्यांचं बी व्यवस्था यावर्षी आपण तसे परंपरेने करू पहिल्या दृष्टीने. आणि पुढच्या वर्षी कायद्याने ज्या दृष्ट्या होतील मग त्यांचं ट्रस्ट कायम झालं तर त्यांना मानू, आपलं ट्रस्ट कायम झालं तर आपल्याला त्यांनी मानावं, अशी भूमिका. रामभाऊ दांडेंचं एकच म्हणणं होतं की या मंदिराच्या बाबतीत किंवा उत्सवाच्या बाबतीत कुठलाही वाद झाला नाही पाहिजे. आपण अजूनही वादाला भेटू, आपण अजूनही मागे सरू. त्यांनी काही जरी व्यवस्थित प्रस्ताव दिला तर त्यांचा पण प्रस्ताव मान्य करू. ते पण गावकरी, ते पण इथलेच आहे. परंतु असं एकेरी धोरण घेऊन हे गाव मान्य करणार नाही, मान्य होणार नाही. हे देवाला पण मान्य होणार नाही. याच्यात काही निकाल लागेल. आपल्या पण तारखा पुण्याच्या आयुक्त कार्यालयात चालू आहे. तिथं पण आपण निरनिराळ्या 2 ट्रस्ट, पुजाऱ्यांचं पण ट्रस्ट त्या ठिकाणी त्यांनी पण अपील केले, आपण पण अपील केले. दृष्ट ट्रस्ट आपण दादासाहेब असतील, बाप्पा असन यांनी पण नगरून आपल्याला एक ट्रस्ट निर्माण करून दिलेले. या ट्रस्टच्या मार्फत आपण आपला कारभार करू. यात्रा सालाबाद प्रमाणे झाली पाहिजे. मग अनेक सूचना केल्या खेळणीवाल्याच्या याच्या त्याच्या, त्या सुद्धा सूचना अत्यंत महत्वाच्या आहेत. नामदेव बापूंनी सांगितलं की त्या सगळ्या खेळवाल्यांना किंवा ते जे येतील बाहेरची लोक त्यांना मोफत कशी जागा देता येईल याचा सुद्धा त्यांनी विचार करावा. यात्रा वाढली पाहिजे. नेहमी आपलं मंदिर आपल्या भोवती फिरतंय, गावाभोवती फिरतंय असं नाही झालं पाहिजे. तसं सांगितलं की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सुद्धा महाराजांचे सेवक आहे. त्या हे कोहळ्याचे महाराज ज्यांनी महाराजांची सेवा पंढरपूरला केली, ती 12 महिन्याच्या 12 वाऱ्या पोहोच करायची. ते जे कोहळ्याचे महाराज आहेत ते महाराजांची कुणी नातलग नाही, कुणी काही त्यांचा महाराजांचा संबंध नाही, पण महाराजांनी दिलेली सेवा त्यांच्या 3ऱ्या पिढीत आता चालू. ती पोरग राष्ट्रीयकृत बँकेत कामाला होतं. त्यांनी सेवा घडत नाही म्हणून नोकरी सोडून दिली. किती त्याग आहे, कुठं मान आहे त्याला, काही कुठं अधिकार आहे, कुठं त्याच्याकडे इन्कम येतोय, काही येत नाही. पण त्यांनी सांगितलं महाराज मला काही कमी पडून देत नाही, मी महाराजांच्या नुसत्या नावावर जगतोय आणि माझी परंपरा, माझी सेवा महाराजांच्या नावाने. तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शोधत आहात का सर्वोत्तम शाळा? होय,
कर्जतमधील कोटा मेंटॉर्स माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि शरदचंद्र पवार इंटरनॅशनल स्कूल शिक्षणातील एक विश्वासार्ह नाव. नर्सरी पासून स्टेट बोर्ड आणि CBSE पर्यंत दर्जेदार शिक्षण, अनुभवी शिक्षक आणि आधुनिक सुविधा, खास योगवित यश. आजच संपर्क करा 94 20 63 85 13 व 80 87 87 98 32. कोटा मेंटॉर्स आणि शरदचंद्र पवार इंटरनॅशनल स्कूल कर्जत, तुमच्या विश्वासाची एकमेव शाळा.